जसं मोबाईलमध्ये इंटरनेट आलं, तसं सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या. अगदी किराणा वस्तू मागवण्यापासून ते लग्न जमवण्यापर्यंत, रेल्वेच्या तिकीट बुकिंगपासून ते अगदी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्यापर्यंत सगळं काही ऑनलाईन आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्या गोष्टी जरी ऑनलाईन झाल्या असल्या, सगळ्या गोष्टी जरी सोप्या झाल्या असल्या, तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे फसवणूक. आता अशाच पद्धतीची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक कशी झालेली होती, कुणाची झालेली होती आणि या फसवणुकीमुळे एक मानसिक धक्का सहन न होऊन एका महिला तरुण डॉक्टरचा आत्महत्या करावी लागलेली होती, मृत्यू ओढवलेला होता. हे सगळं प्रकरण काय आहे, हे प्रकरण बघण्यासाठी आपल्याला जायचंय पुण्यामध्ये. 7 जानेवारीचा दिवस होता. डॉक्टर पल्लवी ही हिचं वय आहे, वय वर्ष 25 आणि ती BAMS झालेली डॉक्टर आहे आणि बिबवेवाडी या परिसरामध्ये तिचं स्वतःचं क्लिनिक आहे. व्यवस्थित तिचा व्यवसाय चालू आहे आणि आता तिचं वय 25 झाल्यामुळे तिच्या लग्नाची देखील घरामध्ये बोलणी सुरू झालेली आहेत. एक प्रकारे लग्न करण्यासाठी म्हणून सगळ्या बाजूनी प्रयत्न केले जातात. अशामध्येच एक प्रयत्न तो असा असतो, जो ऑनलाईन पद्धतीने म्हणजे या ज्या काही ऑनलाईन वेबसाईट आहेत, या वेबसाईटवर मुला-मुलींचं नाव नोंदवलं जातं. काही प्रमाणामध्ये वर्गणी किंवा त्यांची फीस दिली जाते आणि मग थेट सुरू होतो तो वर संशोधन किंवा वधू संशोधनाचा खेळ. आता सगळ्याच गोष्टी काही चुकीच्या नसतात, परंतु हजारामध्ये एक गोष्ट चुकीची निश्चित असते आणि हीच चुकीची गोष्ट या पल्लवीच्या बाबतीमध्ये घडून गेलेली होती. तिला एक ऑनलाईन पद्धतीने स्थळ आलेलं होतं आणि या स्थळामध्ये या स्थळाच्या बाबतीमध्ये त्यांची चर्चा सुरू झालेली होती. ते स्थळ होतं कुलदीप सावंत या व्यक्तीचं आणि हा जो कुलदीप आहे, हा वय वर्ष 30 असणारी व्यक्ती, ज्याने स्वतःला अविवाहित असं भासवलेलं होतं आणि या ऑनलाईन साईटवरती त्याचं जे रजिस्ट्रेशन होतं तर तशा पद्धतीचं होतं आणि या रजिस्ट्रेशनमधून मग डॉक्टर पल्लवीसोबत त्यांचा संपर्क झालेला आहे. किंबहुना तिच्या वडिलांसोबत किंवा तिच्या कुटुंबियांसोबत संपर्क झालेला आहे आणि या संपर्काच्या माध्यमातून मग दोघांमध्ये ओळख झालेली आहे आणि अशी देखील माहिती समोर येते, की या स्थळाच्या पाहणीच्या कार्यक्रमामध्ये किंवा या स्थळाच्या बाबतीमध्ये ज्या काही सुरुवातीचे प्रोटोकॉल असतात, याच्या बाबतीमध्ये तिच्या वडिलांना या मुलाचं स्थळ आवडलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला नकार दिलेला आहे. आता हा नकार मिळवल्यानंतर एक प्रकारे या दोघांनीही किंवा हा जो कुलदीप आहे, यांनी त्याचं वधू संशोधन दुसऱ्या ठिकाणी सुरू करण्याचं गरजेचं होतं. परंतु याने डॉक्टर पल्लवी हिच्याशी तिच्या वडिलांना बायपास करून थेट संपर्क साधलेला आहे आणि हिच्याशी संपर्क साधल्यानंतर मग दोघांमध्ये जी चर्चा सुरू झालेली असेल किंवा जे काही ऑनलाईन पद्धतीने चर्चा सुरू झालेली असेल, याच्यामधून मग दोघांची ओळख सुरू झाली आणि काही भूलथापा किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणं अशा स्वरूपाचा प्रकार डॉक्टर पल्लवीसोबत झालेला आहे आणि मग या कुलदीपने या डॉक्टर पल्लवीकडून तब्बल 10 लाख रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेले आहेत. आता हे 10 लाख रुपये काही काळामध्ये त्यांनी घेतलेले होते. त्याच्यानंतर मग हे 10 लाख रुपये परत मिळवण्यासाठी पल्लवीने त्याच्याकडे आग्रह केलेला आहे किंवा ती त्याच्याकडे 10 लाख रुपयाची मागणी करत होती. उसने दिलेले पैसे आता आपल्याला परत कधी मिळतील याच्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. मग अशामध्येच आपण लग्न कधी करायचं अशा स्वरूपामध्ये देखील पल्लवी त्याला विचारणा करत होती आणि हा तिला उडवाउडवीची उत्तरं देत होता. काही काळ गेलेला आहे, परंतु आता हा काळ गेल्यानंतर हा लग्न करत नाहीये. कुलदीप आणि पल्लवी यांचं लग्न जमत नाहीये. ऑलरेडी वडिलांचा त्यांच्या पुढे होणाऱ्या रिलेशनशिपला नकार होता. तरी देखील आता यांचं ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने जे काही सांगड जुळवलेली होती, याच्या बाबतीमध्ये आता त्यांनी पैसेसुद्धा घेऊन मोकळा झालेला होता. या सगळ्या गोष्टी आता निपटवायच्या कशा किंवा या सगळ्या गोष्टींमधून बाहेर कसं पडायचं, याच्यामुळे मग कुलदीपने डॉक्टर पल्लवीला एके दिवशी आपण विवाहित आहोत आणि आपली जी बायको आहे ही गरोदर आहे, अशा स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. सगळ्या गोष्टींचं या तरुण डॉक्टरला टेन्शन आलेलं आहे. तिला जबर असा मानसिक धक्का बसलाय. आपण एक डॉक्टर आहोत आणि आपली अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. हे सगळं धक्का सहन न होऊन मग 7 जानेवारीच्या रोजी आपल्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये या डॉक्टरने विष प्यायलेलं आहे. ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडले. आता हे डॉक्टर बेशुद्ध पडलेले आहे. कोणीतरी बघितलेलं असणार आणि तिला नजीकच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे. 8 जानेवारी रोजी विषारी औषध प्यायल्यामुळे डॉक्टर पल्लवीचा मृत्यू झालेला आहे. आता या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? तर प्रत्येक पावलोपावली आपल्याला या गोष्टींमधून किंवा या सत्यकथेमधून शिकण्यासारखं खूप काही आहे. ऑनलाईन पद्धत जरी चांगली असली तरी तितकीच वाईट आहे. प्रत्येक पावलावर आपण सावध असणं अतिशय गरजेचं आहे. आपली फसवणूक कोणीही करू शकतं, कितीही वेळा करू शकतं आणि कधीही करू शकतं, याचं आपण पुरतं ध्यान ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारे आपण
पैशाच्या बाबतीमध्ये फसवले जाऊ शकतो, आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फसवले जाऊ शकतो. आणि विशेष करून या ज्या तरुण मुलं-मुली आहेत, जे लग्नाळू आहेत, यांनी अशा बाबतीमध्ये फार सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आणि जरी आपली फसवणूक झाली असेल, तरी कुठल्याही पद्धतीने आत्महत्या करणे हा उपाय होऊ शकत नाही. जर का अशा पद्धतीने आपली फसवणूक होत असेल, तर आपण रीतसर पद्धतीने पोलिसांकडे जावं, कोर्टाची पायरी चढावी, समोरच्या व्यक्तीला त्याच्या भाषेमध्ये उत्तर न देता कायद्याने त्या गोष्टीचं उत्तर द्यावं. आज ना उद्या आपल्याला न्याय नक्की मिळेल. पण कृपा करून आपण कोणीही अशा प्रकारे स्वतःला इजा पोहोचवून घेऊ नये किंवा आत्महत्यांसारखे मार्ग अवलंबू नये, हेच आपल्याला या सत्य घटनेमधून शिकायचं आहे. तर आपल्याला या घटनेबद्दल अधिक माहिती असेल, आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल, तर आपण कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.